नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर आजच्या भागामध्ये आपण 5 रांगोळी काढणार आहोत. ठिपक्यांपासून तयार केलेल्या रांगोळी आपण आज काढणार आहोत. 3 ते 2 अशा छोट्या छोट्या आणि सुंदर रांगोळी आहेत आजच्या. चला तर मग काढूयात. तर इथे बघा, मी 3 ते 2 असे ठिपके देऊन घेतलेत आणि त्यावरती अशा लाईनसुद्धा मारून घेतल्यात. आणि हे बघा, इथे कशी मी डिझाईन काढते. खालच्या साईडने घेऊन वरच्या टोकाला आपल्याला दुसऱ्या साईडने जॉईंट करायचं आहे. तर हे बघा, मी सगळ्या साईडने जॉईंट करून घेतले आणि त्यावरती एकदम अशा छोट्या छोट्याशा आपल्याला 3-3 लाईन देऊन घ्यायच्या आहेत, एकदम छोट्या छोट्या. आणि त्यावरती आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीने छोटे छोटेसे डॉट्स देऊन घेऊयात. हे बघा, दोन्ही कलरने आपल्याला छोटे छोटेसे डॉट्स द्यायचे आहेत. तर आजच्या भागातली ही छोटी सुंदर सोपी, अगदी सोपी म्हणली तरी चालेल, तर ही होती आपली पहिली रांगोळी. तर इथे दुसरी रांगोळी काढूयात. इथे सुद्धा मी 3 ते 2 आपल्या आजच्या 5ही रांगोळी 3 ते 2 याच ठिपक्यांच्या आहेत. तर सेम इथे मी ठिपके देऊन सेम लाईनसुद्धा काढून घेतलेल्या आहेत. आणि या लाईनवरती आपण हिरव्या रांगोळीने मी असे मोठे मोठे डॉट्स दिलेत. तुम्हाला इथे दुसरा कलर द्यायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा कलर इथे देऊ शकता. तर हे बघा, मी हिरव्या रांगोळीने असे मोठे मोठे डॉट्स देऊन घेतलेत. आणि मध्यंतरी आपण ऑरेंज कलरच्या रांगोळीने थोडे मोठ्या साईडचे डॉट्स द्यायचे आहेत आपल्याला इथे. आणि इथे आपण ब्रशच्या सहाय्याने डिझाईन तयार करून घेऊयात. हे बघा, अगदी सोपी आहे. हे बघा, अगोदर खालच्या साईडने, नंतर वरच्या साईडने आणि नंतर साईडने दोन्ही पण अशी फक्त फिरवून घ्यायची आहे आपल्याला. तुम्ही पेन पेन्सिलने सुद्धा देऊ शकता. हे बघा, तर आपली अशी सुरेख रांगोळी इथं चंपाकळीसारखी तयार होणार आहे. आणि त्यावरती आपण छोटे छोटेसे डॉट्स देऊन घेऊयात. इथे मी त्याला प्रेस करून घेतले हिरव्या रांगोळीच्याला. आणि अशा आपण 3 याच्यावरती लाल रांगोळीने रेषा ओढून घेऊयात आणि 3 डॉट्सवरती पांढऱ्या रांगोळीने. आणि जे ऑरेंज कलरची आपण चंपाकळीसारखी डिझाईन काढली त्यावरती सुद्धा छोटे छोटेसे डॉट्स देऊन घेऊयात. ही सुद्धा साधी सोपी रोजच्यासाठी पटकन काढता येणारी रांगोळी आपली तयार झाली आहे इथे. तर इथे तिसरी रांगोळी काढूयात आपण. इथे सुद्धा मी 3 ते 2 असे डॉट्स देऊन घेतलेत आणि सेम त्याच प्रकारे आपण लाईनसुद्धा देऊन घेतलेल्या आहेत. आणि 2-2 जॉईंटला देऊन आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे वरच्या साईडने अर्धा गोलाकार काढून. हे बघा, या पद्धतीने जॉईंट करायचं आहे. आणि याच्या दोन्ही साईडने आपल्याला पाकळ्या काढल्यासारख्या काढून घ्यायच्या आहेत. हे बघा, इथे झाले आहेत काढून. आणि यावरती आपण थोडीशी रांगोळी भरून घेऊयात. इथे हलक्या हाताने भरून घ्यायची एकदम. हे बघा, आणि त्याखाली आपण छोटे छोटे डॉट्स देऊयात. आणि ज्या पाकळ्या काढल्या त्यामध्ये जी जागा आहे तिथे आपण अगोदर लाईन देऊन घेऊयात छोट्या छोट्याशा 3-3. आणि इथे आपण असे डॉट्स देऊन घेऊयात. डॉट्सला सेम आपण रांगोळी डिझाईन करणार आहोत. अगोदर खालच्या साईडने, नंतर वरच्या साईडने आणि नंतर दोन्ही साईडने केल्यास अशी चंपाकळीसारखी इथे एक सुंदर आणि नाजूकशी डिझाईन तयार होते. हे बघा, या पद्धतीने. आणि आपण आता वरती लाल रांगोळीने डॉट्स देऊन घेऊयात त्या. इथे अशा 2-2 लाईन देऊन घेऊयात आणि त्यावरती पिवळ्या रांगोळीने आपल्याला 3-3 डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, रांगोळी नवीन पाहत असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. रांगोळी आवडल्या तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हाईपसुद्धा करा. आणि तुम्हाला कोणती रांगोळी सर्वात जास्त आवडली हे कमेंट करून सुद्धा सांगा. तर इथे बघा, आपण अशी डिझाईन तयार करून घेतलेली आहे. तर ही सुद्धा रांगोळी आपली इथे तयार झालेली आहे. पाहून अगदी 1 मिनिटामध्ये सुद्धा या रांगोळी काढता येतात.
तर तुम्ही रोज रोज रांगोळी काढण्याचा प्रयत्न करत राहा, प्रॅक्टिस करा, त्यामुळे तुम्हालासुद्धा सहज जमून जातील. सकाळच्या घाईमध्ये अगदी पटकन काढता येणाऱ्या छोट्या छोट्या रांगोळी असतात आपल्या. इथे सुद्धा मी 3 ते 2 ठिपके देऊन घेतलेत आणि त्यावरती अशा रेषासुद्धा देऊन घेतल्यात आणि आपण मध्यंतरी आता इथे एक त्रिकोण तयार करणार आहोत. तर इथे त्रिकोण तयार झालेला आहे आपला आणि ज्या मध्यंतरी लाईन आहेत त्यावरती आपण सेम दोन्ही साईडनी अशी डिझाईन काढून घेऊयात. हे बघा, या पद्धतीने सेम आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि याला व्यवस्थित आकारसुद्धा देऊन घेऊयात आपण. काढताना लहान मोठा आकार झाला तरी नंतर आपण ह्या इयरबडच्या सहाय्याने व्यवस्थित करून घेणार आहोत. हे बघा, अगदी व्यवस्थित आकार देऊन घेता येतो. फक्त खालची जागा आपण जी रांगोळी काढलेली आहे ती प्लेन असायला हवी, त्यामुळे रांगोळीसुद्धा आपली उठून दिसते आणि हवा तसा आकार पण देता येतो आपल्याला. तर जी मध्यंतरी जागा आहे तिथे आपण अशा 4 लाईन देऊन घेऊयात, एकाखाली एक छोट्या छोट्या. त्यावरती आपण ऑरेंज कलरच्या रांगोळीने डॉट्स देऊन घेऊयात तिन्ही साईडने. आणि इथे आपण गुलाबी रांगोळीने 2-2 डॉट्स देऊयात. मध्यंतरी व्हाईट रांगोळीने 1 डॉट्स दिला आहे. तर ही सुद्धा रांगोळी आपली काढून तयार झालेली आहे. छोटीशी सुंदर अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे. रांगोळी उठूनसुद्धा दिसतात. आपण काढतो त्या पद्धतीने त्यामध्ये कलरसुद्धा दिला की एकदम रांगोळी अशी अट्रॅक्टिव्ह आणि रेखीव दिसते. तर आपण आता इथे शेवटची रांगोळी काढूयात. इथे सुद्धा मी 3 ते 2 असे डॉट्स देऊन घेते आणि सेम लाईनसुद्धा देऊन घ्यायचे आहेत आपल्याला. आणि हे बघा, आपल्याला असे तुरे काढून घ्यायचे आहेत आणि हे आपण दुसऱ्या लाईनला जॉईंट करून घ्यायचे आहेत. इथे ही सुद्धा खूप सोपी आहे. अगदी रांगोळी न काढता येणाऱ्याला सुद्धा ही रांगोळी अगदी पटकन काढता येईल, कारण ठिपके देऊन काढलेली आहे. आणि इथे सुद्धा याचा आकार आपण व्यवस्थित करून घेऊयात. हे बघा, या पद्धतीने सगळीकडे आपल्याला सेम आकार देऊन घ्यायचा आहे. आणि यामध्ये सुद्धा आपण वरच्या साईडने थोडीशी पांढऱ्या रांगोळीने भरून घेऊयात. हे बघा, सगळीकडे आपला भरून झालेला आहे हलकाशी रांगोळी. आणि मध्यंतरी आपण एक लाल रांगोळीने डॉट्स देऊयात आणि वरती जे आपण हे केलेलं आहे, तुरे काढलेले आहेत, तिथे आपण पोपटी रांगोळीने असे मोठे मोठे डॉट्स देऊन घेऊयात. तर ही सुद्धा रांगोळी आपली तयार झालेली आहे. तर आजच्या रांगोळी कशा वाटल्या हे सुद्धा सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.